मित्रांनो, थोडा वेळ काढून नक्की बघा. सुखी जीवनासाठी 30 नियम. नंबर 1. अक्रोड तेल हृदय आणि मेंदूसाठी फायदेशीर आहे. नंबर 2. जास्त तेल आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती आजारी पडते. त्यामुळे उलट्या, जुलाब, चक्कर येणे अशा समस्या उद्भवतात. यावर उपाय म्हणून आजपासूनच जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे बंद करा. त्याबद्दल संतुलित आहार घ्यावा. नंबर 3. सफरचंद खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका, कारण असे केल्याने घशाचा कर्करोग होऊ शकतो. नंबर 4. थायरॉइडची समस्या असल्यास दररोज रात्री 1 ग्लास पाण्यात 1 चमचा सुकी कोथिंबीर भिजत ठेवा आणि सकाळी गाळून रिकाम्या पोटी प्या. याचे दररोज सेवन केल्याने थायरॉइडला आराम मिळतो. नंबर 5. गुळाच्या सेवनाने मधुमेह होत नाही. नंबर 6. छातीत दुखण्याची समस्या असल्यास ओव्याची धुरी घ्या, वेदना कमी होतील. नंबर 7. कारल्याचा रस हृदयरोगासाठी खूप फायदेशीर आहे. नंबर 8. उन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने पोट आणि शरीर दोन्ही थंड राहते. काकडीच्या रसात अनेक पोषक घटक असतात. याचा रस पिल्याने शरीर हायड्रेट राहते. नंबर 9. काकडी खाल्ल्याने वजनही नियंत्रणात राहते. इतकंच नाही तर काकडीचा रस पिल्याने त्वचेवर चमकही येते. नंबर 10. कच्च्या लसणाची चव चांगली लागत नाही, परंतु त्याच्या सेवनाने आपल्या फुफ्फुसात सूज, संसर्ग आणि जखमा यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत. नंबर 11. वारंवार लघवी होत असल्यास भाजलेले हरभरे सेवन करावे. नंबर 12. फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, त्यामुळे ॲसिड तयार होते आणि छातीमध्ये जळजळ देखील होऊ शकते. नंबर 13. रताळ्याचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजार दूर ठेवण्यास मदत होईल. नंबर 14. रात्री झोपण्यापूर्वी आंबा खाणे टाळावे, यामुळे शरीरात साखरेचे प्रमाण वाढते. नंबर 15. गरम पाणी पचनसंस्थेसाठी वंगण म्हणून काम करते. यामुळे पचनसंस्था सक्रिय होते, ज्यामुळे पचनशक्ती वाढते आणि अन्न चांगले पचते आणि शरीर निरोगी राहण्यास मदत होते. नंबर 16. लिंबाच्या रसात सेंधव मीठ मिसळून पिल्याने गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो. नंबर 17. मध आणि दालचिनीचे पाणी पचनक्रियेसाठी चांगले असते. नंबर 18. पचनसंस्था सुरळीत ठेवण्यासाठी जेवल्यानंतर ताज्या अद्रकचा 1 छोटा तुकडा चावून खावा. पचनक्रिया चांगली राहते. नंबर 19. सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी मीठ टाकून सफरचंद खाल्ल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो. नंबर 20. तोंड भरून अन्न खाऊ नका, त्यामुळे पोटाची चरबी वाढते. नंबर 21. ज्या लोकांच्या डोक्यावर केस पातळ आहेत त्यांनी केसांना अंडी लावावी, त्यामुळे तुमचे केस दाट आणि मुलायम होतील. नंबर 22. मध आणि दालचिनीच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने तुमचे हृदय निरोगी राहण्यास मदत होते. दालचिनी खराब कोलेस्ट्रॉल पातळी कमी करते. नंबर 23. आईस्क्रीममध्ये सॅच्युरेटेड फॅट आढळते, त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. त्यामुळे लठ्ठपणा येतो आणि त्रास वाढतो. त्याचबरोबर वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकार होतो. नंबर 24. चेहऱ्यावर पिंपल्स किंवा डाग धब्बे असल्यास 2 बदाम, 2 चमचे दूध आणि 1 चमचा सुक्या संत्र्याच्या सालीची पावडर एकत्र करून हळूहळू चेहऱ्यावर लावा आणि थोडा वेळ तसाच राहू द्या आणि नंतर धुवून घ्या. नंबर 25. उलट्या किंवा मळमळ झाल्यानंतर 1 कप कोमट हर्बल चहा किंवा पाणी प्यायल्याने पोटातील द्रव पदार्थाचे प्रमाण संतुलित होते आणि शरीर त्वरित प्रभावाने हायड्रेटेड होते. नंबर 26. वारंवार आजारी पडणे किंवा कोणत्याही संसर्गाला सहज बळी पडणे म्हणजे तुमच्या शरीरात पांढऱ्या रक्तपेशींची कमतरता असू शकते. नंबर 27. दातांनी नखे चावू नका, यामुळे तुमची दृष्टी कमकुवत होते. नंबर 28. पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी गाजर चिप्स एक उत्तम पर्याय आहे. नंबर 29. उपाशीपोटी मधाचे सेवन केल्याने स्मरणशक्ती सुधारते. नंबर 30. जास्त तेल आणि मसाले खाल्ल्याने मधुमेह आणि कॅन्सर सारख्या आजारांचा धोका वाढतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.